नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी पुणे या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज 30 एप्रिल महाराष्ट्र राष्ट्रपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे. कंबाईनमध्ये जर एक्झाम बघितली तर ही पहिली एक्झाम होती. म्हणजे फॉरेस्ट, ॲग्री आणि इंजिनिअरिंगसाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा जशी आपली कंबाईनची ग्रुप बी साठी PSIST ASO असते तशी 3 एक्झामसाठी पहिली एक्झाम झालेली आहे. आणि आयोगानं जे याचा अनालिसिस किंवा याचं एक डिस्ट्रीब्युशन आपण म्हणू शकतो क्वेश्चनचं, की किती क्वेश्चन्स कोणत्या मार्क म्हणजे कोणत्या सब्जेक्टसाठी वगैरे विचारले जाणार हे दिलं नव्हतं. त्यामुळे हा पहिला पेपर होता ज्याच्या थ्रू आपल्याला समजले की कोणते जे पर्टिक्युलर विषय आहेत हे किती मार्कांसाठी विचारले जातात. आणि जे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यापासून आपले व्हिडिओज वगैरे बघतात, इव्हन आपले जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत तर त्यांना माहिती असेल की आपण सायन्सचं जे क्वेश्चनचं एक अनालिसिस बघितलं किंवा क्वेश्चनचं एक मार्कांचं काउंट बघितला होता. तर जवळपास आपण म्हटलं होतं की 13 ते 15 क्वेश्चन्स हे सायन्सवरती विचारले जातील, कारण याच्यामध्ये मराठी, इंग्लिश आहे. बाकीचं जर आपण जीएसचा विचार केला, जसं कंबाईनला वगैरे आहे तर 15चं एक ॲव्हरेज प्रत्येक जीएसला असतं. तसं आपण इथं सुद्धा म्हटलं होतं की 13 ते 15 प्रश्न सायन्ससाठी आपण विचार केला होता. सेम आताच्या या पेपरमध्ये सायन्सवरती 13 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि त्याचं अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, सायन्समध्ये 4 सेक्शन आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी केमिस्ट्री, फिजिक्सचा पार्ट आहे, त्यानंतर रिमोट सेन्सिंग, GPS, GISचा पार्ट, एरियल फोटोग्राफी आहे आणि ICTचा पार्ट आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर आज 13 क्वेश्चनचं अनालिसिस आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, जसं आपण लेक्चरमध्ये जे आपले रेग्युलर बॅचेस आहेत त्याच्यामध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री याचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स इन डिटेल बघितले आहेत. सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन. आता हा क्वेश्चन जो आहे हा कशावरती विचारलेला आहे, तर फिजिक्समध्ये इलेक्ट्रिसिटी हा एक चॅप्टर आहे, तर त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आता जनरली इलेक्ट्रिसिटीवरती प्रिव्हियसली राज्यसेवा किंवा कंबाईनमध्ये आयोगानं कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले, तर जनरली रेझिस्टन्स दिलेले असतात आणि सिरीज कनेक्शनमध्ये आणि पॅरलल कनेक्शनमध्ये रिझल्टंट रेझिस्टन्स काय असेल असं विचारलं होतं, किंवा विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन रिप्रेझेंट सिरीज कनेक्शन वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन कोणत्या कन्सेप्टवरती विचारलेला आहे, तर इथं आपल्याला एक रेझिस्टिव्हिटीची एक कन्सेप्ट आपण लेक्चरमध्ये पण पाहिलेली आहे. जनरल सायन्समध्ये, फिजिक्समध्ये रेझिस्टिव्हिटीची एक कन्सेप्ट येते, तर त्याच्याशी रिलेटेड इथं हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, क्वेश्चन काही अवघड नाहीये, फक्त याला थोडंसं एक कॉम्प्लेक्स करण्यासाठी म्हणजे रेडियस विचारलेला आहे, म्हणजे रेडियसचा रेशो इथं विचारलेला आहे. बघा आता कशा पद्धतीनं हा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, 2 वायर्स A and B आर मेड ऑफ सेम मटेरियल. रेझिस्टिव्हिटीची कन्सेप्ट आपण बघितली होती, तेव्हा आपण बघितलं होतं की रेझिस्टिव्हिटी एखाद्या मटेरियलसाठी, जो काही मटेरियल असेल त्याच्यासाठी सेम असते. फक्त मटेरियल बदललं की रेझिस्टिव्हिटी बदलते. तर इथं सेम मटेरियल म्हटलेलं आहे, त्यामुळे रेझिस्टिव्हिटी दॅट इज रोची जी व्हॅल्यू आहे ही रोची व्हॅल्यू कोणत्याही कनेक्शनसाठी सेमच असणार आहे. काय सांगितलेलं आहे, 2 वायर्स आहेत A अँड B. बघा, A आणि B दोन रेझिस्टन्स आहेत, ज्याला आपण जे वायर आहेत, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हॅव्हिंग मेड ऑफ सेम मटेरियल अँड हॅव्हिंग देअर लेन्थ इन द रेशो 6:1. त्यांचा रेशो किती आहे हे सांगितलेलं आहे, तर याचा रेशो आहे 6 आणि याचा रेशो आहे 1. म्हणजे जर समजा याची 6 लेंथ असेल तर याची किती असेल, 1 असेल. मी समजा म्हणजे आता इथं दिलेलं आहे की A अँड B हे दोन काय आहेत, त्याचे रेझिस्टन्स आहेत, हे दोन वायर्स आहेत. मी याला स्मॉल आर आणि स्मॉल आर बी अशी नावं देते, म्हणजे जेणेकरून रेझिस्टन्स ए आणि रेझिस्टन्स बी हे आपल्याला समजेल. त्यानंतर मी कॅपिटल आर यूज का नाही केलेलं, कारण कॅपिटल आर आणि कॅपिटल आर ए आणि कॅपिटल आर बी हे रेडियससाठी सिम्बॉल्स यूज केलेले आहेत, त्यामुळे इथं कॅपिटल आर जर यूज केलं तर थोडंसं कन्फ्युजन होईल, त्यामुळे मी इथं स्मॉल आर यूज करते, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, पुढं क्वेश्चन बघा. त्यांचा लेन्थचा रेशो दिलेला आहे, कनेक्टेड इन सेरीज म्हटलेला आहे. आता सेरीज कनेक्शनमध्ये सेरीज हा शब्द इन्क्लूड झाला म्हणजे आपल्याला त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहिती पाहिजेत. पहिली कन्सेप्ट काय, तर सेरीज कनेक्शनमध्ये करंट जो आहे हा करंट कुठं डिवाइड होतोय का, तर करंट कुठं डिवाइड होत नाही. त्यामुळे करंट जो आहे हा दोन्ही रेझिस्टन्सच्या अक्रॉस कसा असणार आहे, सेम असणार आहे. बघा, समजतंय का? जे आपले बॅचेस स्टुडंट आहेत त्यांनी आपल्या ऍपवरती तुम्ही व्हिडिओज वगैरे बघू शकतात. जे नवीन आहेत त्यांनी त्यांचं थोडंसं रिडिंग वगैरे असेल तर त्यांच्या लक्षात येईल. करंट कुठेही डिवाइड होत नाही. पॅरलल कनेक्शनमध्ये कनेक्शन
डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं करंट तिथं डिवाइड होतोय, पण इतर एकच वायर असल्यामुळं करंट डिवाइड होत नाही. मग काय बदलतं, तर जसं रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलते तसं त्याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज जे आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स हे चेंज होते. त्यामुळे व्होल्टेज अक्रॉस आर ए दॅट इज रेझिस्टन्स ए याला मी V1 कन्सिडर केलं आणि व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स बी याला मी V2 कन्सिडर केलं. हे काय होणार आहे, चेंज होणार आहे, कारण रेझिस्टन्स बदलला, करंट सेम आहे. व्होल्टेज V इज इक्वल टू आय आर, आपलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ नुसार. ठीक आहे, आता पुढे पॉईंट बघा काय दिलेलं आहे. द पोटेन्शियल डिफरन्स इट इज नथिंग बट व्होल्टेज अक्रॉस इच रेझिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर्स आर 3 वोल्ट अँड 2 वोल्ट रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच V1 किती आहे तर 3 वोल्ट आहे आणि V2 किती आहे 2 वोल्ट दिलेला आहे. फाइंड RB अपॉन RA वेअर RA अँड RB आर रेडियाय ऑफ 2 वायर्स. त्याच्या ह्या काय आहेत, रिस्पेक्टिव्ह रेडियाय आहेत, रेडियस आहेत हे सांगितलेलं आहे. मग गिवन आता आपल्याला माहिती आहे करंट तर सेम आहे. आपलं इक्वेशन आपण लिहून घेऊयात. म्हणजे आता लेंथ दिलेली आहे, रेशो दिलेला आहे लेंथचा, LA लेंथ ऑफ वायर A डिवाइड बाय लेंथ ऑफ वायर B इज इक्वल टू 6:1. बघा 6:1. देन सेकंड अजून काय दिलेलं आहे तर V1 दिलेला आहे किंवा VA पण म्हणू शकता त्याला. व्होल्टेज अक्रॉस A किती आहे 3 वोल्ट. व्होल्टेज अक्रॉस सेकंड दॅट इज B रेझिस्टन्स हे किती आहे 2 वोल्ट दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आपल्याला इक्वेशन माहिती आहे V इज इक्वल टू IR and here I that is current is same, therefore we can say that voltage is directly proportional to resistance. Yes, voltage is directly proportional to resistance. आणि voltage दोन व्होल्टेज दिलेले आहेत V1 आणि V2 that is रेझिस्टन्स A आणि रेझिस्टन्स B च्या अक्रॉस दिलेले आहेत. मग हे इक्वेशन आपण कसं मॉडिफाय करू शकतो, तर व्होल्टेजचा रेशो घेतला V1 अपॉन V2, तुम्ही तर VA अपॉन VB सुद्धा कन्सिडर करू शकता, इज इक्वल टू रेझिस्टन्स अक्रॉस डिरेक्टली प्रपोर्शनल आहे त्यामुळे इथं सुद्धा RA, इथं मी स्मॉल r घेते कारण स्मॉल r ने आपण रेझिस्टन्स दर्शवलेला आहे. स्मॉल RA डिवाइड बाय स्मॉल RB दॅट इज रेझिस्टन्स अक्रॉस B. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला किंवा रेझिस्टन्स हा डिरेक्टली प्रपोर्शनल आहे लेंथला आणि रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. आणि हे इक्वेशन आपण इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये लिहिताना रेझिस्टन्स इज इक्वल टू रो दॅट इज रेझिस्टिव्हिटी L अपॉन A हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. जनरल सायन्स मधली कन्सेप्ट इन्क्लूड होते. मग हेच इक्वेशन आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, दॅट इज V1 अपॉन V2 इज इक्वल टू रेझिस्टन्स अक्रॉस A इट इज नथिंग बट रो लेंथ ऑफ A डिवाइड बाय एरिया ऑफ A. व्यवस्थित एक एक स्टेप्स फॉलो करत चला कारण दोन कनेक्शन्स सांगितलेले आहेत. सिमिलरली V2 दॅट इज रेझिस्टन्स अक्रॉस B वायर हे काय असणार आहे तर रो L B लेंथ ऑफ B डिवाइड बाय एरिया ऑफ B झालं. रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट सेम आहे कारण सेम मटेरियल इथं यूज केलेलं आहे त्यामुळे रो गेट कॅन्सल. मग हे इक्वेशन अजून कसं पुढं मॉडिफाय होतंय तर बघा V1 अपॉन V2, मी तर लिहिते V1 अपॉन V2 इज इक्वल टू, मी लेंथला सेपरेट करते, LA अपॉन LB आणि जो एरिया आहे, आता एरिया वरच्या न्यूमरेटरचा हा डिनॉमिनेटर आहे, एरिया ऑफ A अँड एरिया ऑफ B हा खालच्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्यामुळे ते एकमेकांना म्हणजे रेसिप्रोकल रिव्हर्स होतील. त्यामुळे हे इक्वेशन कसं येईल तर एरिया ऑफ B वरती येणार आहे आणि एरिया ऑफ A वायर A हे खाली काय होणार आहे खाली जाणार आहे. ठीक आहे, आता V1 आणि V2 या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. V1 किती आहे 3 वोल्ट आहे, V2 2 वोल्ट आहे, इज इक्वल टू LA अपॉन LB चा रेशो पण दिलेला आहे, इकडेच दिलेले आहेत बघा हे व्हॅल्यू सुरुवातीला. हा रेशो किती आहे तर 6:1 दॅट इज 6 अपॉन 1. मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे तर एरियाचा फॉर्म्युला आहे पाय R स्क्वेअर. मग इथं R रेडियस कोणता आहे तर वरती B आहे त्यामुळे रेडियस ऑफ B आणि खाली पाय, मी तर कॅपिटल R यूज करते, आणि खाली आहे पाय RA रेडियस ऑफ A स्क्वेअर. पाय गेट कॅन्सल, इक्वेशन इथं आपण हे पण कॅन्सल करू शकतो, 3 1 3 3 2 6, हे 2 इकडं खाली डिनॉमिनेटर मध्ये आले, इक्वेशन आलं 1/4 इज इक्वल टू RB अपॉन RA ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला RB अपॉन RA हा फक्त रेशो विचारलेला आहे त्यामुळे आपण इथं त्याचं स्क्वेअर रूट घेणार आहोत. 1/2 इज इक्वल टू RB अपॉन RA दॅट इज आन्सर येणार आहे 1/2 ऑप्शन नंबर
सेकंड. क्लिअर आहे का बघा? काही डाऊट असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाठीमागं घेऊन स्टेप बाय स्टेप त्याचं इक्वेशन बघून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर मेन्शन करून ठेवा. स्टेप्स सिम्पल आहेत, फक्त एकच आपला फॉर्म्युला रेझिस्टन्सचा इन्क्लुडिंग रेझिस्टिव्हिटी, तोच फॉर्म्युला याच्यामध्ये पुटअप केलाय, बाकी काही अवघड नाहीये, सिम्पल आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यामुळे आन्सर याचा आहे ऑप्शन नंबर सेकंड. हा सेट जो आहे हा सेट ए आहे. ठीक आहे, मग अशी सांगायचं राहिलं हा सेट ए आहे. तुमचा जो काही सेट असेल त्या सेटनुसार तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चन बघून ते आन्सर्स जे आहेत ते चेकआउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. येस, आपण एक्झामच्या आधी मॅरेथॉन लेक्चर्स घेतले होते आणि त्या मॅरेथॉन लेक्चर्समध्ये सुद्धा आपण पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, आयसीटीचा पार्ट आणि रिमोट सेन्सिंगचा पार्ट इन डिटेल पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण साऊंड हा जो चॅप्टर आहे हा सुद्धा डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ज्यांनी कुणी पाहिला नसेल त्यांनी तो बघून घ्या. आपण एक कन्सेप्ट मी सांगितली होती की साऊंड वेव्स आर सिमिलर ॲज अ सेकंडरी वेव्स ऑफ अर्थक्वेक. जो आपल्या भूकंप लहरी आहेत त्याच्या ज्या दुय्यम प्रकारच्या म्हणजे सेकंडरी वेव्ज आहेत त्याच्या पार्टिकलची असणारी जी मुवमेंट आहे त्याच्यानुसार ते कम्पेअर करून सांगितलेलं आहे. असं नाही की सेकंडरी वेव्ज म्हणजेच साऊंड वेव्ज आहेत, हे नाहीये. त्याचं कम्पॅरिझन केलेलं आहे प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्हचं. साऊंड वेव्ज आर सिमिलर ॲज अ सेकंडरी वेव्स ऑफ अर्थक्वेक. आणि आपण जेव्हा चॅप्टर बघितला होता तेव्हा हे पण सांगितलं होतं की साऊंड वेव्स कॅन नॉट बी ट्रॅव्हल्ड विदाउट एनी मीडियम. म्हणजे साऊंड वेव्ह विदाउट एनी मीडियम ट्रॅव्हल करू शकत नाहीत. म्हणजे ते ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमाची गरज असते. मग ते माध्यम सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं आणि गॅसेस असू शकतं. विदाउट एनी मीडियम म्हणजे व्हॅक्यूम मधून साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करत नाहीत. म्हणजे साऊंड वेव्ह तिन्ही मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतात. इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे, आपल्याला काही स्पीड वगैरे विचारलेलं नाही, आपल्याला जस्ट विचारलेलं आहे की कोणत्या मीडियम मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग मीडियम साऊंड वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू म्हटलेलं आहे. गॅसेसमध्ये ट्रॅव्हल करतात, लिक्विडमध्ये आणि सॉलिडमध्ये, तिन्ही स्टेटमध्ये ट्रॅव्हल करतात. त्यामुळे आन्सर आहे इन ऑल ऑफ दी अबव मीडियम. त्यामुळे आन्सर याचा येईल ऑप्शन नंबर 4. हा, आता इथं असं क्वेश्चन असेल की मॅक्सिमम स्पीड ऑफ साऊंड वेव्ह इज मॅक्सिमम ऍट विच मीडियम. जर म्हटलं तर कोणता असणार आहे, तर सॉलिडमध्ये ते कसं असेल, मॅक्सिमम असेल. हे लक्षात घ्या. पण तिन्ही मीडियम मध्ये ते ट्रॅव्हल करतात. त्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी सर्व माध्यमातून त्या ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. येस, नेक्स्ट बघा. सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन राज्यसेवेमध्ये विचारण्यात आलेला आहे. फक्त तिथं काय विचारलं होतं, तर एक सिंगल पॉवर काढायला विचारली होती. पॉवर ऑफ लेन्स काढायला ऑलरेडी आयोगानं विचारलेलं आहे. आता इथं काय केलेलं आहे, तर हा सुद्धा प्रॉब्लेम कुठून घेतलेला आहे, तर मिरर अँड इमेजेस हा आपल्या फिजिक्समधला एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये लेन्सचा जो पॉइंट आहे भिंग, याच्यावरती हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. बघा, द फोकल लेंथ ऑफ टू लेन्सेस आर 2 मीटर अँड 1 मीटर, देन द टोटल पॉवर ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ दीज लेन्सेस इज. दोन लेन्स दिलेले आहेत, त्यांचे पर्टिक्युलर फोकल डिस्टन्स किंवा फोकल लेंथ नाभी अंतर दिलेलं आहे आणि आपल्याला रिझल्टंट विचारले किंवा टोटल पॉवर ऑफ लेन्स विचारलेले आहे. मग आपला पॉवरचा फॉर्म्युला बघण्याआधी टोटल पॉवर मी घेतली. बघा, टोटल पॉवर इज इक्वल टू पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स प्लस पॉवर ऑफ सेकंड लेन्स. हा आपला फॉर्म्युला झाला टोटल पॉवरसाठी. मग पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर पॉवरचा फॉर्म्युला आहे 1/f. एफ इट इज नथिंग बट फोकल लेंथ विच इज इन मीटर. फोकल लेंथ ही कशामध्ये असली पाहिजे, मीटरमध्ये असली पाहिजे. ती सेंटीमीटर किंवा इतर कोणत्या युनिटमध्ये असेल तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. पण इथं ऑलरेडी जे फोकल लेंथ आहे ही मीटरमध्ये दिलेली आहे, त्यामुळं इथं आपल्याला चेंज करायची काही गरज नाही आहे. डिरेक्टली आपण ॲज इट इज या व्हॅल्यू घेऊ शकतो. तर बघा, मग याच्यामध्ये व्हॅल्यू जर मी पुट केली तर 1/2 मीटर. मग P1 ची व्हॅल्यू किती येणार आहे, तर 0.5. 1/2 म्हणजेच काय असणार आहे, 0.5. युनिट काय आहे पॉवरचं, तर डायोप्टर. ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सेकंड P2 इट इज इक्वल टू 1/f आणि P2 फोकल लेंथ काय आहे त्याच्यासाठी, तर 1/1 मीटर. मग ही व्हॅल्यू काय झाली P2 ची, तर 1 डायोप्टर झाली. सिंपल. आता इथं फक्त आपल्याला ऍडिशन करायची आहे. P1 किती आहे, तर 0.5 डायोप्टर प्लस P2 1 डायोप्टर. फायनल आन्सर काय येईल, तर 1.5 डायोप्टर इज अ टोटल पॉवर ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू लेन्सेस. therefore आन्सर इज ऑप्शन नंबर सेकंड 1.5 डायोप्टर. क्लिअर आहे, पुढे जाऊयात. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता काय विचारलेलं आहे, हा क्वेश्चन जो आहे हा केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. केमिस्ट्रीमध्ये जे आपले
सॉल्ट्स आहेत म्हणजे जे क्षार वगैरे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा आहे, सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा येतं. इथं आता विचारलेलं आहे द केमिकल रिएजंट युज्ड टू रिमूव्ह परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर इज ऑर आर. हे कोणतं म्हणजे जो वॉटरचा हार्डनेस आहे तो रिमूव्ह करण्यासाठी कोणतं कंपाऊंड किंवा कोणतं मटेरियल इथं वापरलं जाऊ शकते. तर वॉशिंग सोडा कॅन बी युज्ड ॲज अ केमिकल रिएजंट टू रिमूव्ह हार्डनेस ऑफ वॉटर, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्लस अजून एक आहे सोडियम बायकार्बोनेटचा नाही वापर केला तर सोडियम हेक्झा मेटाफॉस्फेटचा सुद्धा वापर केला जातो टू रिमूव्ह परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. त्यामुळे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, बोथ 1 and 2. ठीक आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघूयात. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय म्हटलेलं आहे. NF3, the resultant dipole moment of NF3 molecule is dash and in the direction of which atom or dash atom. आता ही कन्सेप्ट आपण कुठं बघितलेली आहे तर लेक्चर ज्यांनी केलेले आहेत किंवा ज्यांनी व्यवस्थित बघितलेले आहेत त्यांच्या लक्षात येईल. आपण टाइप्स ऑफ बॉन्ड्स बघितले होते. जे दोन म्हणजे एखादं कंपाऊंड तयार होताना त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यामध्ये अजून आपण बघितलं होतं की पोलार कोव्हॅलंट बॉन्ड, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे पोलार आणि नॉन पोलार काय येतात तर ज्या वेळेला एखादं इलेमेंट म्हणजे एखादं कंपाऊंड तयार होताना दोन इलेमेंट एकमेकांसोबत इलेक्ट्रॉन शेअर करतात. ते इलेक्ट्रॉन शेअर करताना पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन त्या इलेमेंटमध्ये किती वेळासाठी राहतोय हे त्या इलेमेंटच्या एका प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. ती प्रॉपर्टी कोणती आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बघा आठवतंय का बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती डिपेंड आहे. जो इलेमेंट जास्त वेळासाठी तो इलेक्ट्रॉन स्वतःच्या ऑर्बिटमध्ये ठेवून घेतो त्या इलेमेंटला काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तो इलेमेंट मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं कन्सिडर केलं जाते. ज्याची रेडियस जास्त आहे किंवा नंबर ऑफ ऑर्बिट्स जास्त आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला जास्त बघायला मिळते. आता हा जर क्वेश्चन आपण प्रॉपर जर बघितलं तर इथं कुठलंही कंपॅरिझन केलेलं नाहीये. म्हणजे आता जनरली आपण NCERT मध्ये जर बघितलं तर NH3 आणि NF3 या दोघांचं कंपॅरिझन बघायला मिळते. या दोघांमध्ये NH3 ची जी डायपोल मुवमेंट आहे ही रिझल्टंट डायपोल मुवमेंट ही कशी आहे तर मॅक्सिमम आहे. याची निगेटिव्हिटी कमी आहे आणि डायपोल मुवमेंट इथं जास्त बघायला मिळते NH3 ची. पण इथं जस्ट NF3 चं विचारलेलं आहे. याचं आपल्याला फायनल आन्सर जे आहे आयोगाचं, कारण इलेक्ट्रॉन डायपोल मुवमेंट जी आहे NF3 ची ही कमी आहे पण इथं कुणासोबत कम्पेअर केलेलं नाही. त्यामुळे कमी की जास्त या दोन शब्दामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, हाय और लो मध्ये. पण ऍक्च्युअल त्याची पॉवर -8 पर्यंत येते त्यामुळे ती लोच कन्सिडर केली जाते. त्यामुळे आपण आन्सर जे देतो ते 4 नंबरचा आन्सर देतो लो. पण इन केस हाय कन्सिडर करा. कंपॅरिझन असं तर एक्झॅक्टली आपण सांगू शकतो हाय और लो, पण कंपॅरिझन नसल्यामुळे या दोन शब्दामध्ये कन्फ्युजन येते. पण इथं जी डिरेक्शन आहे ही डिरेक्शन टुवर्ड्स फ्लोरीन हे कन्फर्म आहे. ही फ्लोरीन कशी तर बघा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर केलं तर नायट्रोजन आहे, त्यानंतर फ्लोरीन NF3चं कम्पेअर केलेलं आहे. आता नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन झाले. आणि फ्लोरीन हा आपला 9 नंबरचा इलेमेंट आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 7 आहे. मग या दोघांमध्ये जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जो आपला डिरेक्शन आहे ही डिरेक्शन कशी आहे तर लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कडून हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कडे डिरेक्शन येते. त्यामुळे ही डिरेक्शन कशी आहे तर टुवर्ड्स फ्लोरीन आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. हा, आता नेक्स्ट पॉइंट आहे क्वांटम नंबरशी रिलेटेड आहे. आता क्वांटम नंबरची कन्सेप्ट काय येते तर आपण केमिस्ट्रीमध्ये जेव्हा ॲटॉमिक स्ट्रक्चरची कन्सेप्ट बघितली होती तेव्हा तिथे एक कन्सेप्ट आपण बघितलेली आहे सबशेल. बघा सबशेलची कन्सेप्ट बघितलेली आहे. तिथं आपण ऑर्बिटल्स काय आहेत हे पण पाहिलेलं आहे, ऑर्बिटल्सची डेफिनेशन वगैरे पाहिलेले आहे. सबशेल्स बघितलेले आहेत. सबशेल म्हणजे आपल्या ओरिजिनल शेल्स नाहीत, ओरिजिनल ऑर्बिट वेगळ्या आणि ऑर्बिटल्स किंवा सबशेलची कन्सेप्ट वेगळी येते. आता क्वांटम नंबरची जर डेफिनेशन सांगायची झाली तर प्रॉपर व्यवस्थित डेफिनेशन बघा. इच इलेक्ट्रॉन, प्रत्येक इलेक्ट्रॉन जो आहे कोणत्याही ॲटमचा इज डिस्क्राइब्ड बाय अ सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. 4 क्वांटम नंबरनी तो काय केला जातो रिप्रेझेंट केला जातो. आणि हे क्वांटम नंबर कोणते आहेत तर N,
LMS, त्याला पर्टिक्युलर नाव आहेत, त्या नंबरने त्याला काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. मग याच्यामध्ये पहिले 3 क्वांटम नंबर दॅट इज N, L आणि M हे काय रिप्रेझेंट करतात, तर त्या पर्टिक्युलर म्हणजे ऑर्बिटल ऑफ इंटरेस्ट रिप्रेझेंट करतात, इंटरेस्ट. आणि जो 4th क्वांटम नंबर आहे दॅट इज S नी पण रिप्रेझेंट केला जातो, और त्याला M टू द बेस S नी पण रिप्रेझेंट करतात. हा क्वांटम नंबर काय रिप्रेझेंट करतोय, इट स्पेसिफाईज, मी व्यवस्थित इथं लिहिते, इट स्पेसिफाईज हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय that orbital हे इथं रिप्रेझेंट केलं जाते. हे 4 नंबर आहेत क्वांटम नंबर, त्याचे पहिले 3 आणि शेवटचा S और MS अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जाते. आता याच्यामध्ये अजून प्रॉपर आपण काय सांगू शकतो, रफ करते. जो N नंबर आहे, हा N नंबर काय रिप्रेझेंट करतो, तर याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. याला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि हा नंबर काय कसा असतो, तर N कधीच म्हणजे N इज नॉट इक्वल टू 0, कधीच हा 0 नसतोय. मग N ची व्हॅल्यू ही किती आहे, तर 1, 2, 3 अँड सो ऑन, पण N ची व्हॅल्यू कधीच 0 येत नाही. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ क्वांटम नंबर इज नॉट पॉसिबल म्हटलेलं आहे. पॉसिबल कुठलं नाहीये. जर N 0 याच्यामध्ये कुठलं असतं तर ते डायरेक्टली आपण आन्सर देऊ शकलो असतो, पण N ची व्हॅल्यू ही प्लस 1, 2, 3, 4 अशा याच्यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे N च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सगळ्या करेक्ट आहे. N इथं कुठलं 0 असतं तर डायरेक्टली आपण त्याला नॉट पॉसिबल म्हटलं असं ते आपला आन्सर झाला असं, पण हे सगळे कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत. मग सेकंड काय आहे, तर L इज अ अँग्युलर क्वांटम नंबर. L काय आहे, अँग्युलर क्वांटम नंबर आहे. मग L कसा रिप्रेझेंट करतात किंवा L ची व्हॅल्यू काय किती व्हॅरी होते, तर L ची व्हॅल्यू ही बघा, L ची व्हॅल्यू व्हॅरी होते 0 टू N-1 पर्यंत. 0 टू N-1 एवढी व्हॅल्यू असते L ची. 0 पेक्षा कमी नाहीये आणि N-1 पेक्षा जास्त नाहीये. मग आता बघा, जर N ची व्हॅल्यू 1 असेल, बघा N ची व्हॅल्यू 1 असेल तर L ची व्हॅल्यू काय असेल, बघा N ची व्हॅल्यू 1 असेल तर L ची व्हॅल्यू 0 टू 0च असणार आहे, म्हणजे L ची व्हॅल्यू 0च असणार आहे. कधी N इज इक्वल टू 1 असेल तेव्हा. N इज इक्वल टू 1 असेल तेव्हा L ची व्हॅल्यू 1 असू शकते का, L ची व्हॅल्यू 1 असू शकते का, तर ही कधीच नसणार आहे. जेव्हा N 1 नसेल तेव्हा L कधीच 1 नसणार आहे. मग असं कॉम्बिनेशन बघा, पहिलं कॉम्बिनेशन चेक करा, हे येऊ शकते L इज इक्वल टू 0 असू शकते. N इज इक्वल टू 4 असेल तर L ची व्हॅल्यू 0 टू 3 पर्यंत कुठलीही असू शकते, त्यामुळे हे पण असू शकते. 4 नंबरचा बघा N इज इक्वल टू 3 असेल तर L इज इक्वल टू 0 टू 2 पर्यंत असू शकते, त्यामुळे हे पण कॉम्बिनेशन आहे. पण L इज इक्वल टू 1 आणि N इज इक्वल टू 1 हे दोन्ही कधीच पॉसिबल नाही, त्यामुळे आपल्याला आन्सर इथंच मिळालेलं आहे. आन्सर ऑप्शन नंबर 3 येईल. पण पुढे पण चेक करूयात, M काय आहे, तर M इज अ मॅग्नेटिक क्वांटम नंबर. M काय तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे. आणि M ची व्हॅल्यू किती आहे, तर M ची व्हॅल्यू ही +L टू -L और म्हणजे -L टू +L अशा पद्धतीने ती काय होते, व्हॅरी होते. मग -L ची व्हॅल्यू तर इथं 1 आहे, त्यामुळे इथं ही 0 आलेला आहे. 0 येऊ शकतं, पण इथंच आपल्याला आन्सर याचा मिळालेला आहे, कारण N इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेला L इज इक्वल टू कधीच 1 नसणार आहे. त्यामुळं आणि S ही काय आहे, तर S इज अ स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर आणि S ची व्हॅल्यू किती असेल, तर -1/2 और +1/2 ही व्हॅल्यू आहे स्पिन क्वांटम नंबरची. ठीक आहे, त्यामुळे इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपले युट्यूबला रिमोट सेन्सिंगचे पार्ट्स काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सॅटेलाइटचे वेगवेगळे टाइप्स वगैरे पाहिलेले आहेत. तिथं आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सुद्धा पाहिलेले आहेत, कन्सेप्ट जी आहे ती. मग इथं काय विचारलेलं आहे की ओव्हर विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड्स इज द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सेट. तर इथं लक्षात ठेवा की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स हे कधीही पोल्सवरती फिरत नाहीत. ते कुठं आहेत, तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे इक्वेटोरवरती म्हणजे आपल्या विषुववृत्तावरती फिरत असतात, तिथं ते सेट केलेले. त्यामुळे याचा आन्सर काय येईल, तर ऑप्शन नंबर 1 द इक्वेटर याचा आन्सर येईल. ठीक आहे, क्लिअर आहे. सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट,
आता आपण थोडासा कन्फ्युजिंग आहे, म्हणजे काय विचारलेलं आहे, इन इंटरप्रिटिंग द एरियल फोटोग्राफ द पेअर ऑफ ऍडजस्टंट एरियल फोटोग्राफ्स इज कॉल्ड. जेव्हा एरियल फोटोग्राफ कॅप्चर केले जातात तेव्हा जे ऍडजस्टंट एरियल फोटोग्राफ्स आहेत त्यांना काय म्हणून ओळखलं जातं. त्यांना आपण एरियल फोटोग्राफ सुद्धा म्हणू शकतो ना, असं काही नाही की त्यांना काही वेगळी नाव दिली जातात. पण जनरली जेव्हा मेन एखादा एरियल फोटोग्राफ घेतला जातो तेव्हा आपण एक कन्सेप्ट बघितली होती स्टेरिओस्कोपची. तर अदर त्याचे काही अँगल्समध्ये साईडचे इमेजेस सुद्धा कॅप्चर केले जातात. तर त्या जोडीला काय म्हणतात म्हणून विचारलेलं आहे. जे ऍडजस्टंट आपण फोटोग्राफ वगैरे घेतोय तर ती कन्सेप्ट येते स्टेरिओस्कोपची. आन्सर येईल याचा ऑप्शन नंबर सेकंड, स्टेरिओस्कोप. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन रिलेटेड आहे आपला GIS चा जो पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. याच्यामध्ये आता दोन महत्वाच्या कन्सेप्ट येतात. कोणत्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, तर दोन मॉडेल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. एक रास्टर डेटा मॉडेल आहे आणि दुसरा वेक्टर डेटा मॉडेल आहे. आता या दोघांमध्ये काय फरक येतो, तर GIS ऍप्लिकेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3D फॉर्मॅटमध्ये वगैरे आपण याचा मॅप वगैरे तयार करण्यासाठी याचा वापर करू शकतो. एक जनरल लक्षात ठेवा की जो व्हेक्टर डेटा मॉडेल आहे याचा वापर किंवा ते मॉडेल वापरून आपण दोन वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जेव्हा मॅप तयार करतो तेव्हा त्यांच्या ज्या बाउंड्री कंडिशन्स आहेत या बाउंड्री कंडिशन्स आपण वेल डिफाईन करू शकतो. म्हणजे तिथं आपल्याला त्या दोघांमध्ये असणारे जे पॉइंट्स आहेत हे सेपरेटली व्हिजिबल सांगता येतात. तसं रास्टर डेटा मॉडेलमध्ये नाहीये. रास्टर डेटा मॉडेलमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये वेल डिफाईन्ड बाउंड्रीज प्रेझेंट नाहीयेत, मात्र वेक्टर डेटामध्ये वेल डिफाईन्ड बाउंड्रीज प्रेझेंट असतात. मग याचा आन्सर जे आहे मी डिरेक्टली आन्सर सांगते. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. इन द वेक्टर डेटा आपल्याला ट्रूथ स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. वेक्टर डेटा मॉडेल वेल डिफाईन्ड बाउंड्रीज आर रिप्रेझेंटेड, हे याचं आन्सर आहे. आणि जे रास्टर डेटा मॉडेल आहे याच्यामध्ये पिक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये डायग्राम रिप्रेझेंट केली जाते. ठीक आहे, नेक्स्ट बघू. नेक्स्ट आपण ICTचा पार्ट बघताना वेब पेजचा पार्ट बघितलेला आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक वेब पेज. आता जनरली जे नवीन सुरुवात करतात त्यांच्यासाठी एक महत्वाचा पॉइंट असा की जो आपला ICTचा पार्ट आहे तो ICTचा पार्ट किंवा त्याचे जे पॉइंट्स आहेत ते कुठून कव्हर करायचे, तर याच्यासाठी मेन आपला कोर जो सिलेबस आहे तो कोर सिलेबस आहे राज्यसेवेमध्ये. राज्यसेवेमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पार्ट येतोय. तर त्याच्यामध्ये ICTचा सिलेबस म्हणजे जो कम्प्युटर ITचा जो सिलेबस आहे तोच आपला सिलेबस ICT साठी घेणं आणि त्या पॉइंटनी अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इथं ICT मध्ये फक्त एवढं दिलेलं आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, डिटेल सिलेबस दिलेलं नाहीये. त्यामुळे त्या सिलेबसनुसारच आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. आता बघा वेब पेजच्या वेळेला आपण बघितलं होतं वेबपेज डिझाईन करताना कोणती लँग्वेज वापरली जाते, तर HTML लँग्वेजचा वापर केला जातो. आपण सगळे क्वेश्चन सुद्धा लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. मग HTMLचा लॉंग फॉर्म फक्त विचारलेला आहे, तर लॉंग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. आता नेक्स्ट पण बघा, हा पण क्वेश्चन एकदम बेसिक म्हणजे आपल्या जनरल आपल्या जीकेच्या पार्टशी रिलेट करतो. म्हणजे आता काय विचारलं, द इमर्जन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच काय, तर ई कॉमर्स कॅन बी डिफाईन्ड ॲज. ई कॉमर्स म्हणजे काय, तर कॉमर्स म्हणजे काय, व्यवहार किंवा बिझनेस अप्रोच आपण तिथं म्हणू शकतोय. आणि इलेक्ट्रॉनिक म्हणलेलं आहे. मग तिथं काय कन्सेप्ट इन्क्लूड होईल, तर बघा इंटरनेटवर व्यवसायाचा व्यवहार किंवा द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑन इंटरनेट फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड बघा इलेक्ट्रॉनिक एज्युकेशन ऑन इंटरनेट. येऊ शकतं का इलेक्ट्रॉनिक एज्युकेशन? ऑब्व्हियसली नाही. थोडंसं कॅन्सलेशन मेथड बघा. देन इलेक्ट्रिकल मेथडॉलॉजी फॉर ट्रान्झॅक्शन. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात, ते इलेक्ट्रिकल मेथडॉलॉजीज म्हटलेले आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली हे पण कॅन्सल होणार आहे. कम्युनिकेशन ऑन द इंटरनेट. कम्युनिकेशन ऑन द इंटरनेट हे सोशल नेटवर्किंग सुद्धा इन्क्लूड होतं याच्यामध्ये, त्यामुळे बिझनेस पर्पज इथं नाही येणार. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑन द इंटरनेट, याला आपण ई कॉमर्स म्हणू शकतो. त्यामुळे आन्सर येईल ऑप्शन नंबर फर्स्ट. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आस्कीचा फुल फॉर्म विचारलेला आहे. मी माझ्या स्टुडंट्सना सांगितलं होतं की आपला जो राज्यसेवेचा सिलेबस आहे ICTचा त्याच्यामधले आयोगानं विचारलेले ते क्वेश्चन्स नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेतच, पण तरी सुद्धा त्याचे जे ऑप्शन्स आहेत थोडंसं रिव्हिजनसाठी ते क्वेश्चन पुन्हा एकदा नजरेखालून जाणं गरजेचं आहे. आणि राज्यसेवेमध्ये आस्कीवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ज्यांनी अनालिसिस केला असेल त्यांच्या लक्षात असेल आस्कीवरती ऑलरेडी क्वेश्चन राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे. व्हॉट इज द फुल, आणि आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आस्की, ASCII. तर बघा याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर सेकंड, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आता व्हॉट इज मीन बाय आस्की,
तर ASCII हा एक कोड आहे किंवा जसं आपण बायनरी फॉर्मॅट, डेसिमल, हेक्साडेसिमल फॉर्मॅट बघितलेलं होतं. जसं आपण कम्प्युटरला एखादं इनपुट देतोय, ती माहिती जेव्हा कम्प्युटर त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतोय, त्यावेळेला तो एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये, बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतोय. मग ते बायनरी कन्व्हर्जन, डेसिमल, हेक्साडेसिमलचं आपण ऑलरेडी सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता ASCII मध्ये काय केलं जातं, तर ASCII मध्ये फॉर एक्झाम्पल मी कीबोर्डवरती स्पेस, जो आपला मोठा मोठं बटन आहे ते मी त्याला मी टॅप केलं, तर ASCII कोडमध्ये किंवा ASCII मध्ये तो कम्प्युटरला कोणत्या कोडमध्ये तो ठेवतो. तर बघा ASCII कोडमध्ये सुरुवातीला 0 to 127 पर्यंतचे कोड होते. आता 128 ते 256 पर्यंत कोड हे मिळालेले आहेत, ASCII कोड आहेत. मग आता हे ASCII कोड फॉर एक्झाम्पल मी जनरल सांगते, त्याची खूप लिस्ट आहे अवेलेबल. तर ASCII कोडमध्ये फॉर एक्झाम्पल स्पेस जर मी बटन प्रेस केलं तर ASCII कोड त्याचा आहे 32. सिमिलरली मी जर समजा एक्सक्लामेटरी मार्क्स दिलं तर त्याचा कोड आहे 33. त्यानंतर डिलीट मी बटन जर प्रेस केलं तर त्याचा ASCII कोड आहे 127, 127. असे काही कोड्स आहेत. तर ते कोड्स, आता इथे कोड काय आपल्याला विचारलेलं नाही, आपल्याला फक्त ASCIIचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. दॅट इज अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ऑप्शन नंबर सेकंड येईल. नेक्स्ट आपण ICT मध्ये सायबर क्राईमचा सुद्धा पार्ट बघितलेला आहे. त्याच्यामधलाच एक सब टाईप आहे सायबर बुलिंग. आता व्हॉट इज मीन बाय सायबर बुलिंग, इथं स्पॅमिंग किंवा स्केअरवेअर, ॲडवेअर हे येत नाहीत. आता सायबर बुलिंग मध्ये काय इन्क्लूड होतं, तर स्पॅम मेसेजेस किंवा मेल वगैरे, तर डायरेक्ट काय केलं जातं, तर मेसेज किंवा मेल करून सोशल नेटवर्किंगचा वापर करून, म्हणजे इंटरनेटचा वापर करून एखादी धमकी देणं, म्हणजे थ्रेटनिंग वगैरे जे आहे ते इन्क्लूड होतं. म्हणजे सायबर बुलिंगची कन्सेप्ट आहे इंटरनेटद्वारे धमकावणे किंवा थ्रेटनिंग थ्रू इंटरनेट. त्यामुळे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स जे आहेत हे याचा अनालिसिस केलेला आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय. अजून याच्यामध्ये काही करेक्शन्स वाटत असेल तसंही मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करूयात. पण मेजॉरिटी जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण म्हणजे आपल्या प्रॉपर आन्सर पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.